इराण व इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे। या युद्धाचं रूपांतर महायुद्धात होतं की काय अशी शक्यता वर्तवली जाते। साहजिकच या देशांमधील तणावाचे जगभरात वेगवेगळे पडसाद उमटताना आपल्याला दिसतात। असे असताना भारतावरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग भारतात आयात केल्या जाणाऱ्या पेट्रोलपैकी मोठ्या प्रमाणात पेट्रोल हे इराणकडून येतं। मग इराणमध्ये वातावरण बिघडलेलं आहे। अशा परिस्थितीत आपल्या देशात निवडणुकीचं वातावरण असल्याने इंधनाचे दर मात्र स्थिर आहेत। पण निवडणुका झाल्यानंतर इंधनाचे दर वाढतील का? वाढले तर ते किती पटीने वाढतील? याशिवाय इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा भारतावर काय नेमका परिणाम होऊ शकतो, याच मुद्द्यांचं विश्लेषण करूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपी मीडिया। तर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल व गॅस यावर प्रतिकूल परिणाम पडताना आपल्याला दिसतोय। या दोन देशातील वाद हा जर असाच वाढत राहिला तर भारतासाठी चिंता वाढवण्याचे कारणही हा ठरू शकतो। या दोन्ही देशातील वाद भविष्यात जर आणखी वाढला तर भारतातील इंधनाचे दर निश्चित वाढतील। सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर जर आपण बघितला तर 94.72 रुपये इतका आहे आणि जर डिझेलचा दर आपण बघितला तर 87.62 रुपये लिटर इतका तो आहे। हे झालं भारताबद्दल। मग पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास मुख्य कारण काय? तर होर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती यासाठी मुख्य कारण ठरते। कशी? तर इराणवर इतर देशांनी दबाव टाकावा यासाठी इस्रायल होर्मुझची समुद्रधुनी बंद करू शकतो। तसं झाल्यास भारतातील इंधनाचे दर वाढतील, कारण भारत सौदी अरेबिया, इराक, UAE यांच्याकडून याच मार्गाने कच्च्या तेलाची आयात करतो। इराणने जर हा मार्ग बंद केला तर भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळणार नाही आणि परिणामी भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते वाढतील। मग आता हे सगळं तर ठीक आहे, पण मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडलाय का की हे सगळं असताना भारताकडे या अडचणीवर मात करण्यासाठी मार्गच नाहीये का? होर्मुझची समुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? तर ही समुद्रधुनी अनेक मार्गांनी महत्त्वाची आहे, कारण हा ओमान आणि इराण यांच्या दरम्यानचा 40 किलोमीटरचा असा जलमार्ग आहे की याच्या मदतीने सौदी अरेबिया, UAE, कुवत, कतार, इराक, इराण या देशातून कच्च्या तेलाची निर्यात करण्यात येते। जगातील एकूण LNG व्यापाराचा साधारण 20% व्यापार याच मार्गाने होतो। त्यामुळे ही समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरते। या मार्गावर काही अडथळे निर्माण झाल्यास त्याचा परिणाम निश्चितच संपूर्ण जगावर पडतो आणि मग त्यामुळेच ही जी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती लक्षात घेत यावर तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून जगापुढे इंधन टंचाई व दरवाढीचे संकट उभे राहू नये म्हणून हा तणाव कमी करण्यासाठी सगळ्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत। तर मित्रांनो, या निर्माण झालेल्या संकटावर तुमचं मत काय? हे संकट सोडवण्यासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पेट्रोल व डिझेलचे दर वाढले तर तुमच्या मंथली बजेटवर ताण पडेल का हेही सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि वायपी मीडियाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।